कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांकडून स्थानिकांवर गोळीबार, तर एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू। पहलगाम नंतर आता हल्ल्याची ही 5वी घटना। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे, तर आज एफआयआर नोंदवली जाणार। जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर एजन्सीज तपासात मदत करणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊन सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणार, मन की बात मधून पंतप्रधान मोदींचं आश्वासन। सिंधू जल करार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही। पाकिस्तान विरुद्ध आक्रमक पावलं उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज, पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन यांची धमकी। चीनचा राजदूत जियांग झिडोंग यानं पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारची भेट घेतली, तर चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा सुरू। एलओसी जवळ संरक्षण सुविधांसाठी पाकला मदत। पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय कोंडी करायला आता सुरुवात, तर पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन। 30हून अधिक देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठका। पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा मुदत आज संपणार। अटारी वाघा सीमेवर आता वाहनांच्या रांगा, तर मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाक नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुभा। सिंधू करार स्थगित केला, पण पाणी रोखण्यासाठी व्यवस्था आहे का? आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं विधान। पाकिस्तानी नागरिकांवरून आता राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, तर महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता। उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा, तर राज्यात आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही, जेवढे पाकिस्तानी आहेत ते सगळे सापडलेत, सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते, देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यातील पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा। कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। शिंदे फडणवीसांनी कान टोचल्यानंतर आता संजय गायकवाडांकडून पोलिसांची दिलगिरी, तर माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत होतं। ओघाओघानं महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला, गायकवाडांची सारवासारव। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।